पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन खोळंबली। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी। घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। मुसळधार पावसाचा रेल्वेसह मोनो रेल्वेला सुद्धा फटका। चेंबूर भक्ती पार्कमध्ये मोनो रेल्वे 20 मिनिटांपासून थांबून। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। 4 चाकी गाड्या पाण्याखाली। रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर कमरेहून अधिक पाणी। वाहन चालकांसह नागरिकांची मोठी तारांबळ। एनडीआरएफकडून सखल भागातल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। वसईच्या सारजामोरी गावात पूरस्थिती। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य। आतापर्यंत 150 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मिठागरमध्ये अडकलेल्यांना सुद्धा सुरक्षित बाहेर काढलं। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत। कुर्ल्यामध्ये एमएसएफच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलं। राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीनं शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागात घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामधील शाळांना 2 दिवस सुट्टी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरना वाढली। क्रांतीनगर कुर्ला परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। नवी मुंबईतही पावसाचा धुमाकूळ। महापाईमध्ये रस्ते जलमय। पाण्यात अडकलेली बस बाहेर काढताना चालकाची कसरत। मुसळधार पावसाने मुंबईतले रस्ते जलमय। घोडबंदर रोडवर बसमध्ये पाणी शिरलं। पावसाचं पाणी गाडीमध्ये शिरल्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या। मुसळधार पावसाने मुंबईतील नाल्यातील पाण्यातही वाढ। कांदिवलीमधील नाल्यात व्यक्ती वाहून गेल्याची घटना। पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू। अतिवृष्टीमुळे कोल्हापूरच्या शाहूवाडीमधील वारणा आणि कांसा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी। 16 गावांचा संपर्क तुटला। शाळा बाजारपेठा बंद। पुण्याच्या मुळा-मुठा नदीपात्रामधला रस्ता बंद। टोईंग करून वाहनं बाजूला काढली। नदीपात्रामध्ये न उतरण्याचं आवाहन। बॅरिकेटिंग करून रस्ता बंद केला। अमरावतीमधील शिरसगाव कसबा परिसराला पावसानं झोडपलं। मेघा नदीला मोठा पूर। शिरसगाव कसबा गावाच्या अनेक भागात पाणीच पाणी। गावातील मुख्य पुलावरून देखील पुराचं पाणी। मुंबईसह राज्यभरात जोरदार पावसाची हजेरी। मुंबई अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली। महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील 7 गावांना पुराचा फटका। हसनाळा गावात अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य। 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू तर 6 जण बेपत्ता। राज्यामध्ये झालेल्या जोरदार पावसात 12 जणांचा मृत्यू। नांदेडमधील पूरग्रस्त परिस्थितीमध्ये 9। मुंबईमध्ये भिंत कोसळून एका नागरिकाचा मृत्यू। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। साताऱ्याच्या वाईमधील धोम धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। कृष्णा नदीमध्ये 5 वक्र दरवाजामधून पाण्याचा विसर्ग। नदीपात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिर देखील पाण्याखाली। हिंगोलीमध्ये 96 तासानंतर 8 शेतमजुरांची पुराच्या पाण्यातनं सुटका झालेल्यांमध्ये 5 पुरुष आणि एका महिलेसह 2 बालकांचाही समावेश। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।